मला एक सांगा, आम्ही गुवाहाटीला गेलो, आम्ही गुवाहाटीसनं आलो, नवीन सरकार केलं, तुम्ही आकांतांडव केलं वर्षा बंगला सोडताना, तुमचं बहुमत गमावल्यामुळं तुम्ही सगळा एवढा मोठा ड्रामा केला वर्षा बंगला टू मातोश्री जाताना. काय त्याचा परिणाम झाला? तुम्ही आम्हाला आत्ता नरकासूर म्हटले, पण आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा रेडे, गटारातली पाणी, प्रेतं, आणखीन महिलांना आमच्या अश्लील काय काय शब्द वापरले महिला आमदारांना, हे राऊत बोलले आम्हाला. त्याच्यानंतर 24ला इलेक्शन झालं विधानसभेचं. राऊत कुठं राहिले आणि आम्ही कुठं गेलो? आम्ही 80 जागा लढल्या, 60 जागा 61 जागा जिंकल्या. राऊत किती जागा लढले आणि किती जागा जिंकल्या? राऊताने असं बोलत राहावं बरं का. राऊत जेवढं असं बोलतील ना, तेवढे आमची मतं वाढतात, तेवढी आमची संख्या वाढतील, तेवढं राऊतांबद्दल सामान्य माणसाचं प्रचंड नाराजी, सामान्य माणसामध्ये नाराजी हा शब्दसुद्धा योग्य नाही. म्हणजे लोक अक्षरशः राऊतांच्या अशा वक्तव्याला इतक्या खालच्या भाषेमध्ये लोक त्याला उत्तर देतात की ते बोलूसुद्धा शकत नाही. राऊतांनी हे चालू ठेवावं, त्यांचा पाडा आमच्या फायद्याचा आहे.